नमस्कार. स्वागत आहे देवताच कॉर्नर मध्ये. मी विद्या आपले स्वागत करत आहे. बघा, श्रावण आला की सणांना घेऊन येणारा हा श्रावण भरपूर सण घेऊन येतो आणि आपल्याला त्या सणांचं महत्त्व, प्रत्येक सणांचं हे वेगवेगळं असतं. प्रत्येक सण हा आपल्या आपल्या परीने एकदम महत्त्वाचा आणि नाविन्यपूर्ण असा असतो. आणि रक्षाबंधन त्यातल्या त्यात बहीण भावाचे नाते घट्ट करणारा असा आहे. हे प्रेमाचं नातं बहीण भावाने या सणांमुळे जपलं जातं आणि ते वर्षभर तसेच रुंदीगत राहतात. आता माझ्या सासरचे रक्षाबंधन कसे साजरे झाले ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहेत. बघा, ह्या आमच्या आहे मोठ्या नणंदबाई आणि मोठ्या नणंदबाई बांधत आहे आपल्या भावाला प्रेमाने राखी. तर हे प्रेम बघून किती छान वाटतं ना. हो ना, प्रत्येकाला आपल्या माहेरची आठवण आणि प्रेम हे असंच राहावं असं वाटतं. ह्या आहे आमच्या छोट्या नणंदबाई आणि त्याही आपल्या रक्षाबंधन प्रेमाने साजरे करत आहे. आपल्या भावाला प्रेमाने राखी बांधत आहे आणि ते प्रेम त्यांच्या चेहऱ्यावरती हसू या रूपामध्ये आपल्याला दिसतच आहे आणि भावाचेही रूप तोंडावरती ते हसू दिसत आहे. बघा, किती छान वाटतं ना असे कार्यक्रम साजरे करायला. सर्वांनी त्या निमित्ताने आपण एकत्र येतो आणि एकत्र येणं ही काळाची गरज आहे. त्या निमित्ताने आपण एकत्र येऊन हे सण साजरे करतो तेव्हा अतिशय आनंद असा होत असतो. प्रत्येक हा आपल्या ह्या परीने वेळ काढतच असतो. एरवी बघा, सर्व या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही कामे असतातच आणि त्या कामाच्या निमित्ताने धावपळीमध्ये कुणालाही कुणाच्या घरी जायला वेळ नसतो. मात्र हे जे सणच असतात की ते आपल्या प्रेमात, नात्यामध्ये प्रेमाचा ओलावा टिकवून ठेवत असतात. हो ना, तर हे असे जे सण आहे ते आपल्याला वाटतं की नेहमी नेहमी यायला पाहिजे. त्या निमित्ताने असे सण हे आपल्या प्रेमामध्ये ओढ निर्माण करतात आणि ती ओढच असते की बहीण आणि भावाचे नाते या निमित्ताने घट्ट होत जाते. आणि बघा, हिंदू धर्मांमध्ये प्रत्येक सणांचं असं आपलं महत्त्व आहे. प्रत्येक सण हा गोडवाच निर्माण करणारा असतो आणि ह्या निमित्ताने बघा, खाण्याची तशी चंगळच असते. हो ना, आपल्याला नवीन नवीन पदार्थ प्रत्येक सणाला हे खास असं जेवण असतं आणि ते आपल्याला खायला ह्या निमित्ताने मिळतं, मजा करायला मिळते. याहून दुसरा आनंद तो कसला. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी काही ना काही पक्वान्न हे वेगवेगळ्या रूपामध्ये बनतच असतं. तुमच्याकडे कोणतं बनवतात, काय बनवतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडेही कोणी बघा बासुंदी बनवतं, कोणी श्रीखंड आणतं, कोणी पुरणपोळी बनवतं, कोणी पनीर बनवतं. आवडी निवडी आपल्या आपल्या प्रमाणे आपल्या आपल्या नाते जपायचं सर्वजण प्रयत्न आपल्या आपल्या परीने तसं करतच असतात. बघा, जेवण कोणतंही असो, परंतु त्यामध्ये जी गोडी असते, जो गोडवा असतो तो न सांगण्या, शब्दामध्ये सांगता येणार नाही असा असतो. आणि असे सण जे असतात ते प्रत्येकाच्या घरी साजरे होतच असतात. त्याचे प्रकार कोणतेही असो, परंतु त्याचा उद्देश मात्र प्रेमाचाच असतो. प्रत्येकाला असे सण साजरे करायला नक्कीच आवडत असतात. या आहेत आमच्या मधल्या नणंदबाई आणि ह्याही आपल्या भावाला प्रेमाने राखी बांधत आहे. बघा, प्रत्येक बहिणीला ओढ लागते अशा सणांच्या वेळेस आपल्या माहेरची आणि आपल्या माहेरला जाऊन जो आनंद मिळतो तोही शब्दामध्ये सांगता येणार नाही. आणि या सणांचं वर्णन ते करावं ते काय, या नात्याचं वर्णन शब्दामध्ये आपण करू शकत नाही. जो तो आपल्या मनामध्येच ते प्रेम असतं. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.